सह जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा जाणवत असून त्यातून गॅसचा काळा बाजार हा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। नियमितपणे सुमारे 1800 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर काळ्या बाजारामध्ये तब्बल 6000 रुपयांना विकला जात असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांकडून दिली जाते। त्यामुळे गॅसच्या नावाखाली सामान्य नागरिकांसह लघु व्यावसायिक अक्षरशः भरडले जात आहेत। शहर आणि जिल्ह्यामध्ये गॅसचा पुरवठा हा सुरळीत नसल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये केलेल्या तब्बल 60,000हून अधिक गॅस बुकिंग सध्या वेटिंगवर असल्याचं चित्र समोर आहे। भविष्यात सिलेंडर मिळेल की नाही या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणावरती बुकिंग करत असल्याचं सांगितलं जाते। गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकाला बसलाय। सोलापूर शहरामध्ये जवळपास 30 ते 40% हॉटेल हे गॅस अभावी बंद ठेवावी लागत असल्याची माहिती आहे। गॅस उपलब्ध नसल्यानं अनेक व्यावसायिकांना काळा बाजाराचा आधार हा घ्यावा लागत आहे आणि शहर आणि जिल्हा पुरवठा विभाग तसेच पोलीस प्रशासनानं गॅसच्या काळा बाजारावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि व्यावसायिकांकडून होत आहे। गॅसचा पुरवठा सुरळीत करून काळ्या बाजाराला आळा घालण्यात प्रशासन कितपत यशस्वी ठरतंय याकडे आता सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे।